मी अक्कलकोटला बराच वेळा आलो. परवाच मागच्या वेळेला प्रकट दिन होता ना त्यांचा, त्यावेळेला आलो. ते सांगितलं नाही इंग्रजांनी की बऱ्याच वेळा येतो. म्हणजे कसं असतं की देवाची आठवण झाली की तुम्ही निघायचं असं नाही होत. त्याला ती संधी मिळायला लागते. म्हणजे आज कसं प्रत्यक्षात जाणं येणार ना तुम्ही. आज मागच्या वेळेला येऊन गेलो मी. आता सांगितलं नाही इंग्रजांनी तुम्ही येणार नव्हतो करत. नंतर डायरेक्टर म्हणाले की मोहन जोशी यायला पण तुम्हाला, तुम्ही स्वामीची भूमिका करताय, तुम्ही नाही, मग असं कसं होईल. मग शेवटी प्रोग्राम बदलला आणि आलो मी. पण अनुभव ते म्हणजे मी स्वामींकडे एकदा आलो होतो इथं. आणि त्याचा फोटो मी देवळात लावलाय, घरात लावलाय. त्याचा एक पुतळा पण आहे माझ्या आणि सगळ्या घरात आहे. मी माझं आवाजचं घर होतं कोकणातलं, तर तो बंगला मला विकायचा होता. आणि मी ठरवलं की अशीच किंमत मिळाली तर विकेल मी. त्याप्रमाणे वकील माझ्या घरी आले. ते आणि त्यांची बायको, कुटुंब आलं. आणि बायकोनी स्वामींचा फोटो घेतला. त्या पण बघतोय स्वामींचा. त्यामुळे मला हेच घर घ्यायचं आहे. किती किंमत सांगा, मी द्यायला तयार आहे. हो, किती सांगा. माझी किंमत ठरली आहे, एवढी एवढी किंमत आहे. तरी घेतलं घर, मी देऊन टाकलं. हो, असं काय, त्या भक्तच आहेत ना, मी पण भक्तच आहे. आपण ठरवलं सांगेल काय इलाज नाही. पण म्हणजे कुठून ठाण्यातनं राहतात, ठाण्यातनं आवासमध्ये आले. आवास सासवडून कुठं, ते वकील होते. त्यांना ती रूम पाहिजे होती. त्या म्हणजे डिस्कशन करायला, क्लायंटशी डिस्कशन करायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी लगेच घेतलं. 40 लाख रुपये खर्च केले नंतर, आणि सगळं नवीन करून घेतलं. मी नंतर बघायला गेलो होतो. पण काय ठीक आहे. तर असा तो एक अनुभव आहे. आणि तसे खूप अनुभव आहेत. तसं काय स्वामींचा अनुभव येत नाही असं कधी. स्वामींनी सगळं दिलं मला, काय नाही दिलं असं काहीच नाही.